तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे ललित चव्हाण. आणि तुम्ही स्टार्टिंगच्या काही क्लिप पाहिल्या असेलच. आणि अर्थात मी आलो आहे माझ्या गावी पालखी उत्सवासाठी. तर चला तर आजचा दिवस हा चालू करूया. आणि आपली पालखी आहे ना, जी निघालेली आहे आपल्या वाडीच्या दिशेने जायला. तर पालखीला मी खान घातलेला आहे. तर सुरुवात झालेली आहे आणि आपला नवीन माईक पण टेस्ट होणार आहे. बघूया आता याची रेकॉर्डिंग कशी होईल. अशी वाजत गाजत पालखी जेव्हा वाडीमध्ये येते तेव्हा वाडीतील महिला तिची आरती करतात व तिचं स्वागत करतात. पालखी आता पहिले दीपूतात्यांच्या घरी जाणार आहे. आता पालखी आहे ना आपल्या दीपूतात्यांच्या घरी आलेली आहे. आणि पालखी आल्यानंतर ते थोडंसं नाचवायची असते. अशी पालखी मस्त नाचून झाल्याच्या नंतर पालखीचे स्वागत, पालखीचे पाय म्हणजेच पालखीचे खूर दुधाने स्वच्छ धुवून घेतात. नंतर घरातील महिला तिची परत एकदा आरती करतात. म्हणजेच पालखीतले जेवढे देवदेविता आहेत त्यांचे आरतीने स्वागत करून पालखी घरामध्ये येऊन तिची पूजा करतात आपले दीपूतात्या. मसाले दूध आणताना आपला अर्णव असा सर्व करतोय सर्वांना. सगळे चव्हाणवाडीतील सगळे चव्हाणवाडकर, गावातले आमचे पुढारी दादा विजय चव्हाण. आता दीपूतात्यांच्या घरातनं पालखी निघालेली आहे आणि पालखी आता पुढे गणेशच्या घरात जाणार आहे. हे आमचे काकाश्री योगासनामध्ये एक्सपर्ट. अर्धा तासाचा पटकन एक ब्रेक घेतो. तोपर्यंत 2-3 घरं होऊन जातील आपली. जातो बाजारात काही सामान आणायचं आहे. पण इथे येऊन बघतोय तर लावण्य बघा काय मस्त रांगोळी काढते. अजून 10 घरं बाकी आहेत. आता ऊन खूप वाढलंय मित्रांनो आणि मी बघताय तर आता या घरामध्ये आहे पालखी. इथून ओंकारच्या घरी व विजयदादाच्या घरी मग आपल्या घरी. इकडे काहीतरी आहे ना एक नवीन खेळ आणलाय साईराजने, ब्लॅकआउट.
आणि त्याचा बकरा बनवलाय शैलेशला. आता पालखी आहे ना घरी आलेली आहे. पालखी नाचवायची आणि पालखीचं स्वागत विधी आता करणारे वैभव वैदी करते. दिवस मोठ्या वाटतात जेव्हा वाटतात पावन कर तिची इच्छा बोलते अजून बाल कर हिला बोल दूर कर सांभाळ कर माझे. हर हर महादेव. जेवढा भक्तगण आपल्या देवाला घरी आणण्यासाठी आतुर असतो ना, तेवढा देव देखील भक्ताकडनं आपली पूजा अर्चा करून घेण्यासाठी आतुर असतो. आता बघा ना, पालखी नाचवताना एक वेगळाच आनंद आणि ऊर्जा भेटते. पालखी नाचून झाल्याच्या नंतर पालखीचं स्वागत घरातील महिला आरती करून करतात व पालखीचे पाय म्हणजेच खूर परत एकदा स्वच्छ दुधाच्या पाण्याने साफ करून घेतात. असं हे प्रत्येक घरोघरी होते. आता पालखीची पूजा माझ्या आई करते. पालखी आपल्या घरात आता ठावरली. 2 वाजलेत. 8वं घर आहे आमचं. 8 घरं झालेली आहेत. आणि हे सगळे चव्हाणवाडीतील आमचे सगळे काका पुतण्या सगळे भाऊ लोक बसलेत आणि आता ताक आणि जलेबी आहे आपल्याकडे. चला त्याचं प्रिपरेशन करूया आणि फटकाने ना वाटून देऊया. आणि हा एक ये निशाणीला हार लावावा लागतो. हार लावून घेऊया. निशाणीला हार लावून झालेला आहे. आता पुढे काय आहे ते बघूया. पटकन ताक आणि जलेबी सर्व करूया सर्वांना फटाफट. आणि प्रसाद वाढायला सुशीलला त्यांनी पुढाकार घेतलाय शेवटी. तर जलेबी आणि छास. शैलेश नियम सांग काय नियम काय? जिलेबी भेटेल तरच छास भेटणार आहे. जो जिलेबी घेणार आहे त्याला छास भेटणार आहे. जो जिलेबी घेईल त्याला छास भेटणार आहे. आता आतमध्ये जाऊया. आपल्या देवाची पूजा कशी आहे ती तुम्हाला मी दाखवतो. तर पूजेला सचिन बसलाय पूजा करतोय. आणि हा देवाचा नैवेद्य आहे. नैवेद्य दाखवेल सचिन. नैवेद्य भरून ठेवलेला आहे. नैवेद्यामध्ये तुम्ही बघू शकता दही भात आहे, बटाट्याची भाजी, शिरा, श्रीखंड आणि पुरी आणि पाल्याची भाजी पण आहे. आता देवाची पूजा पण झालेली आहे. नैवेद्य पण झालेला आहे. आता आरज लावायचा, घरचा आरज नारळ द्यायचा आहे. त्याच्यानंतर घरातल्या बायका सगळ्या देवींचे ओटी भरणार आहेत. राखणदार आणि त्याची इच्छा ती पुरी करून दे. काय काय गडबड असेल दूर कर. आणि राखणचा हार ठरलेला आहे. राखण पावन कर, पूजा किती पावन सांभाळ कर म्हणजे. हर हर माझ्या पांडेपात करगावचा संत मारुती शंकर चव्हाण आणि झालाबाद बोलू मानलेला आहे.
ते पावन करून घे. आज त्यांच्या वाटी शिबिरा त्या काय इच्छा आहे पूजा करून दे. आणि त्या दिवस दाखवून दे. काय चुका बक्षीस कर, इडाबला दूर कर आणि जोरमानचं पावन करून संभाळ कर. तर आता घरची ओटी भरते आई. आता मी देखील पालखीतील आमच्या पद्मावती आईला पूजा करून देवीकडे सर्वांना सुखी ठेव असा आशीर्वाद मागितलाय. सणासुदीला एकत्र येणारे हे असे माझे कुटुंब. वर्धन पद्मावतीचा. पालखी आहे ना आपली बाहेर येते. पालखी जेव्हा आमच्या घरातनं निघाली पालखीला निरोप देताना एकांचे डोळे देखील पाणावले. मस्त असा कार्यक्रम झालेला आहे आपल्या घरातला. आता चला विराजकडे जाऊया. संतोष तात्यांकडे कलिंगडे. अरे मिक्सरला लावायचं नाही यश. पालखी नाचून नाचून अर्णवचा शत्रुघ्न सिन्हा झालाय. आमच्या रव्यांना बघा, रव्यांना किती मजा करतात जीवाची. कोकम सरबत आहे. कोकम सरबत आहे का? कोकम आहे. बघूया, टेस्ट करूया. वा मस्त, एकदम भारी टेस्ट आहे. आमचे काकाचे नाश्ता आहेत बघा. तर आता शेवटची 2 घरं राहिली आहेत फक्त. तुम्ही बघितलं असेलच दिवसभरात काय काय मजा मस्ती चालते. तर रात्री पालखी नाचवण्याचा कार्यक्रम आहे. तुम्ही पाहिलं असेलच जरा ढोल फोडवून झालेला आहे. पुढे काही मी इंस्टाग्रामला पण पोस्ट केलेत माझ्या ढोल वाजवण्याची व्हिडिओ. तर ढोल वाजवायला खूप मजा येते. आता हे 14वं घर आणि लास्टला मग 15वं घर. संध्याकाळचे जवळजवळ 6 वाजत आलेत आणि वाडीमध्ये पालखी अजून फिरतेच आहे. एकांश बघा ढोलाची प्रॅक्टिस करतोय. जोरात वाजव, जोरात जोरात, फास्ट फास्ट. हा व्हेरी गुड. दिवसभरातलं शेवटचं घर शैलेश चव्हाणांचं घर. आणि पालखी आता अजितदादाच्या घरात न येणारे शैलेशच्या घरात बघा आवाज आलेला आहे आता. हो दे. पालखी आपली इथे नाचणार आहे आणि हा पालखीचा मंडप पूर्ण सजला आहे. लाइटिंग, पण इथे एक रिंगण येणार आहे. त्या रिंगणामध्ये पालखी नाचवता येते. तर शेवटी पालखी आता ठावरली आहे शैलेशच्या घरात. 6:30 वाजलेले आहेत. मी हे करून घेतो. 9 वाजता पालखी, 9 ते 9:30च्या दरम्यान पालखी बरोबर काढणार आहेत बाहेर नाचवायला. तर मी आता तुम्हाला ना डायरेक्ट तेव्हाच भेटेल. मस्त अशी पालखी नाचवतात. खूप वेगवेगळ्या पद्धती असतात, ते तुम्हाला मी दाखवेल. एकांशने पण खूप मजा केलेली आहे मित्रांनो, तुम्ही पाहालच व्हिडिओमध्ये. सर चला डायरेक्ट तुम्हाला संध्याकाळी भेटतो. पालखी जिथे नाचवणार आहेत ना तिथे रिंगण काढायचं काम सुरू झालेलं आहे. मगाशी शैलेश होता, साईराज होता, पण ते आता दुसरे गेलेत. तर
प्रथमेश आणि पप्पा मदत करत आहे. आणि रंगरंगोटीचं काम अजून सुरूच आहे. आणि पंकज चव्हाणांचं काम बघा काय भारी झालेलं आहे. आणि मदता युवा पालकर. तर मस्त आपलं असं रिंगण सजवून झालेलं आहे कलरचं. ढोल ताशा पथक आपलं रेडी झालेलं आहे. शैलेश चव्हाण, प्रथमेश चव्हाण, प्रणय चव्हाण, ओंकार चव्हाण आणि युवा पालकर आणि त्यांना मार्गदर्शन करायला आलेले आहेत दिल्लीवरनं आमचे भाऊ विक्रम चव्हाण मार्गदर्शन करणार आहेत. यंदा आम्ही सगळे चव्हाणवाडीतील मंडळींनी मिळून पालखी नाचवण्याचा कार्यक्रम केला होता व त्यासाठी महाप्रसाद देखील आम्ही आज ठेवला आहे. पाणी वाढायचं काम माझ्याकडे आलेलं आहे आणि आजी काका पाणी सर्व करतायत. मी ग्लास लावतोय. कॉलली करते आमची पोगी.
पालखी नाचवण्याचं शेवट असा रेटी म्हणजेच जे नाचवणारे आहेत ना त्यांना एकमेकांची ताकद आजमावून पालखीचा शेवट करतात. पालखीचा हा सण पूर्ण साजरा झालेला आहे. आता पालखी आहे ना आपली सानेवरती जायला निघालेली आहे. तर वाडीतील सगळ्या महिला आहेत ना आरती करतायत. अशी ही वाजत गाजत पालखी आम्ही सर्व चव्हाणवाडीतील मंडळी आणि महिला मिळून कधी सानेवरती आलो हे समजलेच नाही आणि आजचा दिवस हा कसा गेला हाही देखील समजला नाही. खूप मजा आली पालखी नाचवायला. सानेवरती पालखी आहे ना थांबेल आणि इकडे आता ही पालखी 12च्या आत आणायची असते. त्यामुळे आता जवळजवळ 11:45 झालेत. सो 15 मिनिटं अजून होळीच्या इथे होळी लागते आपली. तर होळीला पूर्ण राऊंड मारून पालखी सानेवरती आहे ना स्थानपन्न होणार आहे. पालखी सानेवरती विराजमान होतात. वाड्यातील महिला परत एकदा आपल्या आई पद्मावतीची आरती करून तिचा आशीर्वाद घेत आहेत आणि पुन्हा एकदा पुढच्या वर्षी अशाच मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने हा सण साजरा करण्यासाठी आशीर्वाद घेत आहेत. आई पद्मावतीला नमन करून पुढच्या वर्षी देखील हा तिचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करेल असा आशीर्वाद घेऊन तिचा निरोप घेतला.